लोकांना काय माहिती तू माणसा मी तू तुझं माझं हे झाले 4 आता 16तून 4 गेले किती राहिले 12 आणि 12च्या 12 ऐका आता एक काम तरुण पोरं ध्यानात ठेवा शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो की पाप मनात तयार होतो आणि डोळ्यात आणि मनात पाप आलं का विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. हे मी बोलत नाही महाराज म्हणले स्वइंद्रियाचा स्वभाव आहे विषयात धाव घेणं हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. आणि दुसरी अध्यात्म येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती तरले न करते विषय शिंदो. आणि त्या काम नावाच्या लावल्यानं धडक मारली धडक मारिल शंकरा धडक मारिल शंकरा आणि त्या येडक्यानं धडक मारली शंकराला धडक मारली ह्या पठ्ठ्याला ज्याची यात्रा आहे त्याला निभाव धडक आहे. धडक मारली शंकराला धडक मारली रावणाला धडक मारली वालीला धडक मारली इंद्राला धडक मारली चंद्राला धडक मारली विश्वामित्राला धडक मारली तुम्हाला मला. आता उत्तर आहे का काम नावाचा प्राणी जर कंट्रोल झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. पवित्र दिवशी शिवरात्रीला सांगतो राग आकडा खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर बोकस इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही पण ते 10 लाख खर्चायचे कवा असा प्रश्न आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आरोपी वाईट आहेत असा अर्थ तुम्ही त्यांचा लावण्याचा. ते 2 मिनिटाचं कृत्य त्यांच्याकडून घडलंय
म्हणून जिंदगी संपली. 2 मिनिटाचा राग जर आकळला तर तुम्ही देव होऊ शकता, आणि 2 मिनिटाचा राग जर आकळला नाही आयुष्यातून उठू शकता. 2 भावांची बांधावरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला. कांदे कोणी काढायचे? कांदे काढायचे कोणी? मेला तो उठत नाही, आत गेला तो बाहेर येत नाही. कांदे उठताच भाव दोघांची मार. का मारामारा करता मला तुम्ही हेच समजत नाही. का भांडता? काय संघ न्यायचंय? काय न्यायचं? राहायचं किती दिवस झाले? उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही, तर तुम्ही असं करता काय? काय मारामारा? निष्ठेतीवरून मारामारा. आज महाराज 11 वाजता तुम्ही पोलीस स्टेशनला लिंबा खाली बसायला जागा, 3 भाकरीचे तारखेला आहे. तारखेला 3 जणच आहे. घटस्फोट, इस्टेटीचं वाटप आणि बांधाचं भांडण. वाजता वकील म्हणला 2री तारीख केली. असं आहे का? चला कशाला म्हणतो? राग आकळा, पहिला काम, दुसरा क्रोध, आणि दोन्ही ह्या पठ्ठ्याला आकळले याचं नाव भगवान शंकर. आता पहिला झाला काम, दुसरा झाला क्रोध, आणि तिसरा झाला लोभ. आणि आज जगातली सगळी भांडण लोभ पाहिजे. आणि चौथा मत. आता 8 लोकांच्या अंगात मत घुसलाय. मत कीर्तनकारानं 5,000 रुपये जास्त मागितले तर माणसं म्हणत्या बाजार मांडला येतो आम्या. बाजार मांडला देवाचा बाजार आम्या. आणि 30 मिनिटाच्या सेवेला 3 कोटी खर्च आहे. तुमच्यातला फोन बोलतो? बोल ना, बोल ना, बोल. तू सकाळी राहतो का बाय? फक्त बोल. इथं 2 तास भीमीच्या दर बसून आणायचे. 30 वर्ष डाबरीवर गेले. हात आणून दिलं झालं कोणीकडे त्या कोणीकडे नाही. तुमचा हात असा होता, मला हात 6 वाजून वळतो. हे केस कमी एवढी गाव पाहिजे. काय घेऊन परत वाक्य लिहिलाय का? हो, गाव पुढारी लिहिलाय का? सरपंच भेटलं 40% शाळेतली पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. मागची पिढी संपली. मला मुलाण्यावाले ध्यानात ठेवा, तुम्ही एवढी मोठी यात्रा करता, जर तुम्ही या गावातल्या पोरांना वळण लावली नाही तर याच तुमच्या गावच्या देवळात 10 वर्षाला दिवा लावायला माणसं राहणार नाही. हे ध्यानात ठेवा. दिंड्या तपासा, सगळा वैतागेल माल दिंडे. सत्य तपासा, सगळा रिटायर माल सत्य. कोणाला ऐकू येत नाही, कोणाला दिसत नाही, कोणाला सून धावती, कोणाला याही उचलून मागती. तो असाच माल. देवळाकडे येणारी माणसं कुठे आहेत? गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. मला वाटलं तर तुमची बाई पहिली शेवटची गाठ समजा, परत तोंड पाहू नका. पण वस्तुस्थिती खरे का होती सांगा. आणि गावातल्या लोकांना सांगतो, मंदिर बांधताना, सप्ते करताना, यात्रा करताना आणि गावाचा विकास करताना पॉलिटिक्स हा शब्द नको. मंदिर बांधायचं अख्खं गाव आहे, ते पक्ष घेता भेट साहेब देव नंतर. पहिलं गाव आणि दुसरा धर्म. सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना सांगतो, तुम्ही उद्यापासून आठवड्यातून एकदा तरी गावातल्या शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय पानावर बसताना तशी शाळेत बसा. पण पिढी जर तुम्ही वाचवली नाही, इंद्रिकर मारू द्या, इंद्रिकर आज उद्या मारणारच आहे, पण तुम्हाला आपली आठवण नक्की येणार. हे ध्यानात ठेवा. आमचं जाऊ दे, मला आता काय 2 वर्ष आयुष्य आलं, पण पाया पडून सांगतो, हे पाया पडून सांगतो तुम्हाला, ही वस्तुस्थिती खरी का होते. कोण टाळ घेईल? टाळ घेईल कोण? आरती करीन कोण? बांधायचे झक मारायला कोटीचे 5 कोटीचे देवळं बांधायचे. जाणार कोण आहे? काही म्हातारे असे गावात दिवसभर देवळात उताने पडत.
आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघाले. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलादी भर तंगड्या खाजीत उतारा पडत होती आवळा. आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला घरी ते वळती. वस्तुस्थिती खरी आहे का खोटी? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. गाव पुढारी शाळेकडे पाहत नाही. आणि शाळा मंदिरे जर झाली नाही तर आपल्या नंतरची पिढी संपली. मग 10वीचा पेपर झाला आता 21 तारखेला. 8वीची पोरं 10वीच्या पोरांना पेपर आहे. तोंड बोलायची पाळी का नाही. आणि त्यानं घाई घाई हिंदीचं गायन दिलं, पेपर मराठीचा होता. आतमधलं पोरबंदीर झालं ना, इकडे नाही तिकडे नाही. आणि सगळ्यात वाईट काय ना ते जाऊ दे इंग्लिश जातात शिव्याच खातो आयुष्यभर. पोरांचे बाप पोरांना कॉपी करायला साथ देतात. सगळ्यात वाईट परिस्थिती ही आहे. 35 मार्क तुझ्या पोराला पाडवत नाही, तो टोनका तो सांभाळा कशाला. 2 टाइम भाकरी घातल्या नालायकाला कुत्र पोचलं तरी ते इनामदारीनं राखण करते. आणि हा एवढा वळू सांभाळला त्याला 35% मार्क पडत नाही. बाप हारामी म्हणतो मी 2ची पोरांना सांगून तुला ते सगळे ऍडमिट झाले, तू काही टेन्शन. 2-3 पोरांना सांगितलं त्याला 90 पैसे दिले, ते सगळं ओके. तू फक्त खिडकीतून तयार राह. आणि ते शिक्षकाशी बोलून घेतले ना, ते आपल्या साहेबांच्या कार्यकर्ते शाळा म्हणजे आपल्या साहेबांच्या कार्यकर्ते शाळा आहे. ते शिक्षकाला आपणच नोकरी लावायला साहेबाला शिकवायचं. ते सगळं होऊन जाईल. तू फक्त कागद खरं आहे का खोटे बोला. का जग मारायचं का विद्या पोरडी हुशार पोरांनी आयुष्य कशाला. आज 1 मार्कासाठी रडणारे पोर आहेत. नाही पॉइंट मार्क कमी पडले तरी पोरं जेवण